महाराष्ट्रातील विविध पुरोगामी संघटनांच्या मार्फत जे संविधान बचाव महाराष्ट्र बचाव अभियान सुरू आहे, हे अभियान या भागात विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव हे चालवत आहेत. श्याम मानवांच्या सभेला नागपूरमध्ये 20 तारखेच्या आणि 26 तारखेच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आणि परवानगी नाकारण्याचे कारण असं दिलं की यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. माझ्या असं ऐकिवात आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीचं जे अधिष्ठान आहे ते संविधान. संविधानामध्ये काही स्वातंत्र्य दिलेले आहेत नागरिकांना, ज्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्वातंत्र्य हे भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेला हा अधिकार आहे. आणि जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था बिघडत नाही, जोपर्यंत कायदा सुव्यवस्थेची काही समस्या निर्माण होत नाही, तोपर्यंत भाषण स्वातंत्र्यावर बंदी टाकता येत नाही. परंतु 20 तारखेच्या आणि 26 तारखेच्या दोन्ही सभांना सरसकट बंदी टाकली गेली, सरसकट परवानगी नाकारली गेली. हा सरळ संविधानाचा भंग आहे, संवैधानिक तरतुदीचा भंग आहे आणि हे लोकशाहीच्या तत्वात कुठेच बसत नाही. संविधान बचाव अभियान जे आहे, या अभियानाला उत्तर देताना असं म्हटलं जाते की आम्ही संविधानाचे रक्षण करते आहोत. संविधानाचे रक्षण करते जर असतील तर हे संविधान विरोधी अशा प्रकारची कृत्य कशी करू शकतात? या सगळ्या बाबीचा उहापोह करण्यासाठी, आपल्यासमोर आपली बाजू मांडण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्राध्यापक श्याम मानव इथे हजर आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे या पत्रपरिषदेला माझ्यासोबत मी शरद पाटील, माझ्यासोबत अर्थातच प्राध्यापक श्याम मानव, त्याच्यानंतर अरुणाताई सबाने आहेत, सुरेश झुरमुरे आहेत, हरीश देशमुख, प्रशांत कपाटे, हरिभाऊ पातोडे, छायाताई सावरकर, सुनील वंजारी, राजू नाईक, भगवान खराते, MV पारदे आणि श्रावण खुद्रे हे सर्व या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत. मी प्राध्यापक श्याम मानव सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. प्रिय मित्रांनो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आपण सगळेच्या सगळे दूत आहात, पहारेदार आहात. किमान ज्या पद्धतीची पत्रकारिता मी शिकलो, सरांनी शिकवली, माझे ते टीचर राहिलेले आहेत, त्यामध्ये पत्रकार हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणारे, त्याचा अतिशय उत्तम पद्धतीने उपयोग करून घेणारे, आणि या नात्याने मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. लोकसभेसाठी संविधान बचाव, देश बचाव आणि लोकशाही पुढील आव्हाने या पद्धतीचं अभियान घेऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी विदर्भभरामध्ये 35 सभा घेतलेल्या होत्या. त्यावेळेस हाच विषय मी अतिशय प्रभावीपणे मांडत होतो. आता आपण ज्या सभा घेतो आहोत विधानसभेच्या आधी, त्या संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या अभियानांतर्गत सुरू आहेत. ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्याची लिस्ट तुमच्या पुढ्यामध्ये दिलेली आहे. 29 सभा आतापर्यंत झालेल्या आहेत. त्यामध्ये हाच विषय मी मांडतो आहे. हा विषय प्रामुख्याने यूट्यूबवरच्या अनेक व्याख्यानांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे हे जे काही 60च्या वर व्याख्यानं झाली त्यापैकी किमान 25 ते 30 व्याख्यानं यूट्यूबवर ऑलरेडी उपलब्ध आहेत. त्यामुळे मी एक्झॅक्टली काय बोलतो, कशी मांडणी करतो हे सगळ्यांपर्यंत उपलब्ध आहे. असं असताना इथे नरेंद्रनगर या परिसरामध्ये दिनांक 20 ऑक्टोबरला सभा आयोजित केलेली होती. पोलिसांनी परवानगी नाकारली म्हणून ती रद्द करण्यात आली. त्यावेळेस पोलिसांनी कारण असं दिलं की ही खुल्या मैदानामध्ये सभा आहे आणि खुल्या मैदानामध्ये या पद्धतीनं सभा घेणं लॉ अँड ऑर्डरचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात आणि म्हणून आम्ही ही परवानगी नाकारतो आहोत. तर जे या कार्यक्रमाचे आयोजक होते त्यांनी तो मुद्दा मान्य केला. मी असतो तर मान्य नसता केला.
त्यांनी तो मुद्दा मान्य केला आणि आयोजकांनी मान्य केलेला असल्यामुळे मला काही बोलण्याचा अधिकार नव्हता त्यामध्ये. त्यांनी स्वतः 26 तारखेला मराठा सेवा संघाचं ज्या ठिकाणी कार्यालय आहे त्या लॉन मध्ये कार्यक्रम आयोजित केलेला होता. संविधान बचाव महाराष्ट्र बचाव त्यामध्ये मी बोलणार होतो. पोलिसांनी त्याची परवानगी अधिकृतपणे नाकारली. खरं म्हणजे हे लॉन बंदिस्त आहे, खुलं नाही. त्याला नीटसर प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या लॉन मध्ये कोणी आतमध्ये यायचं कोणी आतमध्ये येऊ द्यायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार पोलिसांनाही असू शकतो, आयोजकांनाही असू शकतो. आणि तरी यांनी ही परवानगी नाकारली. परवानगी नाकारण्याचं जे कारण दिलं तुम्हाला ते पत्र राणा प्रताप पोलीस स्टेशनचं दिलेलं आहे. त्यामधले फक्त काही वाक्य मी वाचून दाखवतो. उक्त कार्यक्रमामुळे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणावरून आपले वरील कार्यक्रमाची परवानगी नाकारलेली आहे. त्या खालचं वाक्य आहे म्हणजे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते, त्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून परवानगी नाकारली. त्याच्या खाली धमकी आहे, तरी सदर कार्यक्रम आपण अनधिकृतपणे आयोजित केल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून प्रचलित कायद्यानुसार आपले विरुद्ध व इतर संबंधिताविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदर पत्राचा उपयोग भविष्यात आपणाविरुद्ध पुरावा म्हणून करण्यात येईल याची नोंद घ्यावी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचं हे पत्र आहे. त्याआधी निवडणूक आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्र दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी कारण देताना दिलेलं आहे, कायदा सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अनुमती देता येणे शक्य नाही. तसेच या विषयांवरील कार्यक्रमास सध्या स्थगित करून निवडणूक आचारसंहिता कालावधीनंतर उक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यास विनंती आहे. म्हणजे आता सध्या निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे तुम्ही संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या विषयावर आता बोलू नका. हे सगळं संपल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर या विषयावर तुम्ही बोला असा त्याचा अर्थ होतो. 20 तारखेची परवानगी नाकारली, ही परवानगी नाकारली. त्यानंतर नरखेडला काल व्याख्यान झालं. त्या व्याख्यानाला सुद्धा सुरुवातीला त्यांनी परवानगी नाकारली होती. आयोजकांपैकी महत्त्वाचे अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये 2 तास जाऊन बसल्यानंतर त्यांनी परवा कालचं जे व्याख्यान आहे 25 तारखेचं त्याला गांधी चौका नरखेड येथे सायंकाळी 6 ते 10 पर्यंतची परवानगी दिलेली होती. त्यानुसार संध्याकाळी 6 ते 10 हा कार्यक्रम गांधी चौकामध्ये होणार होता. काल दुपारी 12 वाजता त्यांनी आम्हाला कळवलं की तुम्हाला खुल्यामध्ये कार्यक्रम घेता येणार नाही, हॉलमध्ये घ्यावा लागेल. 12 वाजता कळवल्यानंतर धावपळ करून तिथल्या संयोजकांनी एका हॉलमध्ये कार्यक्रम गेला, तो व्यवस्थित पार पडला. ही कालची नरखेडची गोष्ट आहे. त्या पोलीस स्टेशननी पत्र देताना जे काही मुद्दे सांगितले त्यामध्ये 2 मुद्द्यांकडे माझं तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. कारण ही नरखेडची सभा ही नागपूर जिल्ह्यामधलीच आहे. तुम्हाला जे 2 पानी पत्र दिलेलं आहे त्यामध्ये काटोलच्या पोलिसांचं, त्यामध्ये त्यांनी म्हटलंय दिनांक 16/10/2024 रोजी प्राध्यापक श्याम मानव संस्थापक राष्ट्रीय संघटन निर्मूलन समिती यांचा नागपूर येथे हॉलमध्ये जनजागृती प्रबोधन कार्यक्रम सुरू असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सदर प्रकरणी नागपूर शहर येथे गुन्हा दाखल आहे. हे वाचल्यावर मला असं वाटलं की माझ्यावरच गुन्हा दाखल झालेला आहे, मी काहीतरी कायद्याचा भंग केलेला आहे. रीतसररित्या भट सभागृहामध्ये व्याख्यान सुरू असताना काही माणसं जनता पार्टीची बीजेपीची येतात, त्या ठिकाणी गोंधळ घालतात, त्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणतात आणि तरीही माझे शेकडो कार्यकर्ते शांतपणे ऐकून घेतात.
एवढंच नव्हे तर ते स्टेजवरचं जे बॅनर आहे ते फाडतात, आमचा QR कोड घेऊन पळून जातात आणि तरीही आमचे कार्यकर्ते शांतपणे त्या सगळ्या प्रसंगांना सामोरे जातात. कोणी हात उचलत नाही, हिंसेचा मार्ग वापरत नाही. हा आमचा रेकॉर्ड गेले 43 वर्ष राहिलेला आहे. मी 51 वर्षांपासून व्याख्यानं देतो आहे आणि ही जी व्याख्यानं देत आलेलो आहे त्यामध्ये आजपर्यंत एकही व्याख्यान कधी उधळलं गेलेलं नाही. 51 वर्षात एकाही व्याख्यानावर कधी पोलीस केस दर्ज झालेली नाही, FIR दाखल झालेला नाही. कायदा आणि घटना यांचा नीट अभ्यास करून त्याचं भान ठेवूनच मी माझी मांडणी करत असतो आणि टीव्हीने सुद्धा तो कार्यक्रम जसाच्या तसा प्रसारित केलेला असल्यामुळे तुमच्यापर्यंत सगळे मुद्दे आहेत. मी काय बोलतोय तुम्हाला माहित आहे. जर आमचा इतक्या वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे की आम्ही कधीही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ देत नाही, आम्ही हजारो बाबांचा आणि मांत्रिकांचा भांडाफोड केला, पण आजपर्यंत एकाही बाबाला किंवा मांत्रिकाला मार पडू दिलेला नाही. लोक ज्यावेळेस खवळतात आणि त्यांना मारायला धावतात त्यावेळेस आम्हीच त्यांना वाचवत आलेलो आहे. अशा अहिंसक पद्धतीनं आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि पोलीस म्हणतं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा आमच्यावर दाखल झालेला नाही. मी कोणतंही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. कायद्याचं उल्लंघन BJPच्या लोकांनी केलं. त्यांनी गुंडागर्दी करायची, त्यांनी कायद्याचं उल्लंघन करायचं आणि बंधनं मात्र माझ्यावर लादली जायची. हा कोणता न्याय आहे? जे अभियान घेऊन मी बोलतो आहे की आपलं संविधान धोक्यात आलेलं आहे, आपली लोकशाही धोक्यात आलेली आहे, याचा हा उत्कृष्ट पुरावा आहे. त्यानंतर यामध्येच त्यांनी पुढचे जे मुद्दे म्हटलेले ते तर फारच हास्यास्पद आहे. माझ्या YouTube चॅनलवरचे काही हेडिंग घेऊन स्वामी समर्थ एक ढोंगी बाबा थे, भगवान है या नहीं, गजानन महाराज क्या संत थे, सारे भगवान भारत में ही क्यों होते हैं, दरगाह में कोई चमत्कारी शक्तियां होती है क्या हिंदुओं ने मुस्लिम दरगाह पर जाना चाहिए कि नहीं चाहिए, या पद्धतीच्या भाषणाच्या व्हिडिओज माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. याचा उल्लेख पोलिसांनी केला. एक तर हा उल्लेख करताना त्यांनी अभ्यास केला असेल. अभ्यास केल्यानंतर मी जर काही चुकीचं बोलत असेल, कायदेशीररित्या काही कायद्याचं उल्लंघन करत असेल, माझ्यावर केसेस दाखल करायला पाहिजे. मी कुठेही कायद्याचं उल्लंघन करत नाही. मी डिफेमेशनच्या जवळपास 6-7 केसेस फेस केलेल्या आहेत. कायद्याच्या मर्यादेत राहून कसं बोलायचं याचं उत्कृष्ट ज्ञान मला आहे. उलट हे जर व्याख्यानं त्यांनी ऐकली असती तर या ठिकाणी ती नोंदवण्याची हिंमत पण केली नसती. या सगळ्यांचा उल्लेख करून तुमचे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, म्हणून माझ्या सभांना परवानगी नाकारण्याचं कारण काय, हा माझा साधा आणि रीतसर प्रश्न आहे. प्रामुख्यानं 20 तारखेचं व्याख्यान रद्द करणं, 26 तारखेचं व्याख्यान रद्द करणं आणि हे दोन्ही व्याख्यानं ज्या ठिकाणी होत आहेत ते ठिकाण म्हणजे प्रत्यक्षामध्ये देवाभाऊचा मतदारसंघ आहे. आता तुम्हाला आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठे कुठे व्याख्यानं झाली याचाही मी उल्लेख करून टाकतो. एक व्याख्यान झालेलं आहे 16 तारखेला. ते प्रत्यक्षामध्ये तुम्हा सगळ्यांना ज्याची कल्पना आहे सुरेश भट सभागृहामध्ये झालेला आहे. 17 तारखेला सडक अर्जुनी गोंदियाला झालेला आहे. 18 तारखेला उमरेड जिल्हा नागपूरला झालेला आहे. त्या व्याख्यानाच्या आधी तिथल्या DYSPने मला नोटीस दिली. त्या DYSPने नोटीस देत असताना मी त्यांना म्हटलं माझा 51 वर्षाचा रेकॉर्ड आहे, माझ्या व्याख्यानामध्ये कधीही कोणती गडबड होत नाही, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न येत नाही, मी कधीही कायद्याचं उल्लंघन करत नाही, मला ही नोटीस तुम्ही का देता आहात. त्यावर त्या असं मला म्हणाल्या की आम्ही सगळ्यांनाच आचारसंहितेमध्ये नोटीस देतो. म्हटलं ही नोटीस उद्या देवेंद्र फडणवीस यांचं व्याख्यान जर उमरेड परिसरामध्ये झालं तर तुम्ही देणार का. त्यावर त्या म्हणाल्या की मी देईन, कायद्यानुसार त्यांनाही नोटीस देईन. जाहीर भाषणामध्ये या गोष्टीचा मी उल्लेख केला होता आणि कौतुक केलं होतं. कायदा जर सगळ्यांकरता समान वापरला जात असेल तर त्याची माझी बिलकुल हरकत असण्याचं कारण नाही, मला नोटीस द्यायला पण काही कारण नाही. ठीक आहे, तुम्हाला एक कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी म्हणून, पूर्वतयारी म्हणून तुम्हाला नोटीस द्याविषयी वाटते द्या, पण ती मला तुम्ही देणार आणि बाकीच्यांना देणार नाही हे मात्र चालणार नाही. त्यानंतर 19 तारखेला कोंढाळीला व्याख्यान झालं, 22 तारखेला पांढरकवड्याला व्याख्यान झालं. ही सगळीच्या सगळी व्याख्यानं हॉलमध्ये झाली.
23 तारखेला घाटंजीला ओपन चौकामध्ये व्याख्यान झालं. 25 तारखेला नरखेडमध्ये काल पुन्हा बंदिस्त हॉलमध्ये झालं. जे नियम गोंदियात लागू होत नाहीत, जे नियम यवतमाळ जिल्ह्यात लागू होत नाहीत, ते नियम नेमके नागपूरमध्ये कसे लागू होतात, हा माझा साधा आणि डायरेक्ट प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्यक्षामध्ये नागपूरमधले जे निवडणूक अधिकारी आहेत आणि चीफ कलेक्टर असतात, हे कोणाच्या दबावाखाली वागतात, कोणत्या अधिकाराखाली परवानगी नाकारत आहेत. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं पगार घेत नाहीत, बीजेपी कडनं पगार घेत नाहीत. हा पगार तुमचा भारतीय जनता देते. कलेक्टर पासून निवडणूक अधिकाऱ्यांपासून पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत जे अधिकार तुम्हाला प्राप्त झालेले आहेत ते भारतीय राज्य घटनेमुळे प्राप्त झालेले आहेत. ते बीजेपीनं तुम्हाला दिलेले अधिकार नाहीत, देवेंद्र फडणवीसांनी दिलेले अधिकार नाहीत. आणि उद्या जर सरकार बदललं तर तुम्ही काय करणार आहात? आणि सरकार तर बदलणार आहे, जनतेनं ते ऑलरेडी ठरवलेलं आहे. आणि तुमच्या ह्या कृतीमुळे तुम्ही आणखी खोलामध्ये जाता आहात. हे जे बदललेलं सरकार असेल ते जर तुमच्या कृत्याचा उद्या हिशेब घ्यायला लागलं तर तेही भान डोक्यामध्ये असू द्या. तुम्ही जनतेचे सेवक आहात, देवेंद्र फडणवीस किंवा बीजेपी भारतीय जनता पार्टीचे सेवक नाही. हा मुद्दा त्यांना मला सांगायचाच आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस भट सभागृहामध्ये हे प्रकरण घडलं त्यानंतर अभिव्यक्ती नावाचं एक चॅनल आहे युट्यूबवर, त्यांनी एक व्हिडिओ केला. त्यामध्ये देवेंद्र भाऊंचा एक व्हिडिओ ऐकवलेला आहे. तुमच्या जर तो लक्षात आला नसेल एरवी तर त्याबद्दल तो ऐकावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात, माझ्या आदेशाची आणि परवानगीची वाट पाहू नका, विचारू नका, सरळ ऍक्शन घ्या, प्रसंगी ठोकून काढा. हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जर आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलत असतील तर हे गुंडांचं सरकार आहे की माणसांचं सरकार आहे? हा साधा प्रश्न माझा जाहीररित्या मी विचारतो आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला हा प्रश्न विचारतो आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर संत नामदेवांपासून एक संत परंपरा चालत आलेली आहे, तुकाराम आणि गाडगे महाराज तुकडोजी महाराजांपर्यंत, शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांची परंपरा या महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे, त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लोकशाही पायदळीत उडवणारी अशी गुंडगिरी आपण चालू देणार आहोत काय? हा प्रश्न माझ्या सामान्य जनतेला सुद्धा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला या निमित्तानं एवढंच सांगेन की गुंडगिरी हे करणार, कायद्याचं उल्लंघन हे करणार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी हे करणार आणि माझ्या सभा नाकारल्या जाणार. या तुलनेमध्ये मी मुद्दाम सांगू इच्छितो, 1975 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती. मी त्याला विरोध करून जेलमध्ये गेलो होतो, याच लोकांसोबत राहिलो होतो. त्यानंतर आम्ही जनता पार्टीचं गठन केलं होतं जेव्हा निवडणुका डिक्लेअर झाल्या तेव्हा. त्यामध्ये त्यावेळेस जनसंघ, फॉरवर्ड ब्लॉक आणि थोडंसं कम्युनिस्टांचं काम असल्यामुळे कम्युनिस्ट असं मिळून आम्ही जनता पार्टीचं गठन केलं होतं आणि आम्ही दणकून निवडणुकांचा प्रचार केला. आता मी जेव्हा तुलना करायला लागतो त्यावेळेस इंदिरा गांधी अत्यंत बलशाली होत्या. या देशामध्ये एकही विरोधी पक्ष असा नव्हता की जो 10 खासदार निवडून आणू शकेल. कोणामध्येही क्षमता नव्हती. आम्ही कॉलेजमध्ये शिकणारी पोरं, आमच्यामध्ये एखादा प्राध्यापक नमा जोशी सारखा, आम्ही चौकात सभा द्यायचो, मोठ्याल्या सभा आयोजित करायचो. कधीही पोलिसांनी अटकाव केला नाही. कधी युवक काँग्रेसच्या किंवा NSUIच्या लोकांनी आमच्यामध्ये हुडदंड काढण्याचा प्रयत्न केला नाही. दणकून आम्ही इंदिरा गांधींवर टीका करायचो, इंदिरा गांधींचे सगळे वाभाडे काढायचो. त्याही काळामध्ये मी 100 पेक्षा अधिक सभा घेतलेल्या आहेत. पण एकाही सभेमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कधी अडवण्याचा प्रयत्न केला नाही, पोलिसांनी परवानगी नाकारण्याचा प्रयत्न केला नाही, कोणी अडचणी निर्माण केल्या नाही. मी ती तुलना आता करतो. म्हणजे ज्या इमर्जन्सीच्या विरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणून आम्ही इंदिरा गांधींचा एवढा विरोध केला, प्रचंड ताकद त्यांच्या हातामध्ये होती आणि ते मात्र लोकशाही प्रक्रियेनुसार वागत होते.
संविधानानुसार वागत होते आणि ही माणसं आज संविधान तुडवून, पायदळी तुडवून, लोकशाही पायदळी तुडवून वागता आहेत. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आता पुढे काय? आम्ही पुन्हा शेवटची एकदा रीतसर परवानगी मागू, कायदेशीर. आणि ती कायदेशीर परवानगी जर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली नाही, हीच कारणं सांगितली, तर मी गांधीजींचा चेला आहे. गेली 51 वर्ष त्याच पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आलेलो आहे. याही पलीकडे त्याच पद्धतीनं काम करणार आणि सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करणार आणि मुक्काम पोस्ट देवाभाऊचा मतदारसंघ हे आम्ही करणार. केवळ मीच नव्हे, महाराष्ट्रातल्या सगळ्या सामाजिक संघटना त्यामध्ये उतरणार. होऊन जाऊ द्या लढाई. मला एवढंच या ठिकाणी बोलायचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आहे कि जो आपकी यात्रा आप निकाल रहे हैं संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ, तो ये सभी कह रहे हैं कि संविधान खतरे में है, संविधान खतरे में है। राहुल गांधी से लेकर के तो दिल्ली से लेकर के गली तक के सभी कह रहे संविधान खतरे में है, हर पार्टी कह रही है, लेकिन खतरे में किससे है? बीजेपी से, आज के शासन से। और वो क्यों है, बहुत विस्तार से मैं ये बातें रखता हूं अपने व्याख्यान में। कृपया आपने सुना नहीं होगा तो ऑलरेडी यूट्यूब पर उपलब्ध है, हर जगह सुन लीजिए। कैसा खतरा? वही कह रहा हूं, उनका जो शासन है, उन्होंने पूरा संविधान लपेट कर रखकर अपना शासन निर्माण किया है। महाराष्ट्र में तो संविधान गाड़ कर खड़ा किया। डिफेक्शन लॉ लागू नहीं हुआ, कुछ भी लागू नहीं हुआ। यानी आप मानिए, चुनी हुई सरकार बोलेंगे इसको आप, ये आप चुनी हुई सरकार का अपमान कर रहे हैं। हाँ, बिल्कुल बोल रहा हूं मैं। ये अगर चुनी हुई सरकार थी तो उद्धव ठाकरे की सरकार चल रही थी, उसमें अगर कोई डिफेक्शन होता, बाइज्जत 40 एमएलए अलग होते, वे स्वतंत्र पक्ष निर्माण नहीं कर सकते डिफेक्शन लॉ के अनुसार, वो किसी पार्टी में शरीक होते और उसमें से ये सरकार बदलती तो ठीक था। जो हमारा डिफेक्शन लॉ है उसके अनुसार कुछ भी घटित नहीं हुआ है। एट ए टाइम 40 एमएलए नहीं गए हैं, पहले कुछ एमएलए गए हैं, उसके बाद में कुछ गए हैं, उसके बाद में कुछ गए हैं और कुछ दिनों बाद 40 तक का आंकड़ा पहुंचा है। इस ढंग से डिफेक्शन लॉ लागू होता है, लेकिन हमारे महाराष्ट्र में डिफेक्शन लॉ लागू नहीं किया गया। हालांकि हमारे हाईकोर्ट ने मुदत बढ़ाकर दी थी उपाध्यक्ष को एक्शन लेने के लिए। अगर उपाध्यक्ष एक्शन नहीं ले सकते हैं तो उसके पहले सरकार कैसे गठित हो सकती है? कोर्ट ने कहा है ना कि आपको एक्शन नहीं लेना है, तो उसके पहले सरकार कैसे गठित हो सकती है? राज्यपाल बुलाते हैं, शिंदे जी को सीधा सीधा मुख्यमंत्री बनाते हैं, शपथ दिलाते हैं और सुप्रीम कोर्ट का निर्णय आता है कि ये सब कृति जो है वो असंवैधानिक है, इलीगल है। इसके बावजूद सरकार 2.5 साल तक चलती है। खतरे में? संविधान को गाड़कर ये संविधान, ये सरकार निर्माण हुई ना, खतरे में कैसा? केवल खतरे में नहीं है। मैं आपको दूसरा सवाल पूछ रहा हूं। हम लोग लोगों को चुन कर देते हैं, जिन लोगों को हमने चुन कर दिया है उन लोगों को कुछ लोग खरीद लेते हैं, 2-3 हजार करोड़ रुपए जिनके पास है, वो पूरे महाराष्ट्र का शासन अपने कब्जे में लेते हैं और जो ये देश का सबसे अमीर राज्य है, मुंबई आर्थिक राजधानी है, उसको कब्जे में लेते हैं। 2-3 हजार रुपए इन्वेस्ट करो, कुछ एमएलए को खरीद लो, अपनी नई सरकार बना लो और फिर कुछ भी करो। महाराष्ट्र का 8 लाख का कर्जा बना लो। मी 2-3 हजार कोटी हा उल्लेख केलेला, त्याचा काही पुरावा बिरावा काही नाही आहे। मुळामध्ये मुद्दा लक्षात घ्या, माझ्या स्वतःच्याच मित्रांनी सांगितलं की जे 40 आमदार गेले सुरुवातीला, त्यांना 2 चॉईस दिलेले होते आणि मी ते वारंवार बोललेलो आहे आणि तुम्ही ते प्रदर्शित पण केलेलं आहे। 2 चॉईस दिले होते, खोके घ्या, मंत्रीपद, नाहीतर जेलमध्ये जा। त्यामध्ये खोक्यांचे आकडे वेगवेगळे, त्यांनीच मला सांगितलं, काही लोकांना 20, काही लोकांना 40, काही लोकांना कदाचित 60। त्यामुळे तो आकडा एक नाही। तर मी याबद्दल बोलतोय, बाकी नाही बोलत। नाही,
कोणी सांगितले ते मी जाहीर करणार नाही, पण मी वारंवार बोललेलो आहे. माझे एक जुने ऑथेंटिसिटी काय आहे? तुम्ही एखाद्याला तुम्हाला सांगितलं तर त्याचा तुम्ही इतके मोठे नेते आहात, तुम्ही पत्रकार आहात, त्याची काही पुरावा असेल. साधी गोष्ट आहे ना. तुम्हाला वाटतं ना हा पुरावा नाही आहे, तर ज्यांना वाटतं हा पुरावा नाही आहे त्यांनी कोर्टात केस टाकावी. तोपर्यंत मी त्या मित्राचं नाव उघड नाही करू शकत ना. मला मिळालेली माहिती त्याचा सोर्स उघडणं करणं माझ्या हातात आहे की नाही, तुमच्याच नियमाप्रमाणे. मला जर या गोष्टीची साधी गोष्ट आहे, मला जर या गोष्टीची खात्री नसती तर मी बोललो नसतो. आहे ना, ज्या मित्राने मला सांगितलं त्या मित्राची क्रेडिबिलिटी मला माहित आहे. त्याने ज्या सर मी पॅरामीटर तुम्हाला ऑलरेडी सांगितले, ते तुम्हाला मान्य नसतील तर सिंपल मार्ग आहे कोर्टामध्ये जाण्याचा. सांगितले ना. जो एक त्या हे पा सर, तुम्ही प्रश्न विचारला, मी उत्तर देतो, प्लीज ऐकून घ्या. साधी गोष्ट आहे, मी हे आज बोलत नाहीये, गेले 2 वर्षापासून बोलतो आहे, जाहीररित्या बोलतो आहे. तुम्हीच लोकांनी ते प्रदर्शित पण केलेलं आहे. माझ्या स्वतःच्या जवळच्या मित्रांनी जो त्यामध्ये होता त्यांनी सांगितलं हे असं असं झालेलं आहे. शहाजी बापू जे म्हणाले होते काय ते झाडी काय ते, त्यांनी स्वतःच सांगितलं 50 कोटी. त्यांचं वक्तव्य ते युट्यूबवर अजूनही उपलब्ध आहे, तुम्ही ऐकू शकता. हे मी जाहीररित्या सांगतोय. मी वाट पाहतोय कोणीतरी कोर्ट केस टाकावी, म्हणजे त्या मित्राला आणेन मी तिथे. सारी गोष्ट आहे. हा, मला एक सांगा, ज्या ठीक आहे, नाही, जे पेड वर्कर म्हणतायत त्यांचं म्हणणं स्वाभाविक आहे. जे बिचारे आयुष्यभर स्वतः पेड वर्कर राहिलेले आहेत, जे लोकांना विकत गेलेले आहे आणि स्वतः विकत गेलेले आहेत, ते असंच बोलणार. कारण त्यांना खात्री कशी पटणार काही माणसं प्रामाणिकपणे जीवनात काम करू शकतात. अरे मी ज्या काळात विद्यार्थी होतो, कॉलेजमध्ये शिकत होतो, त्याचं हे म्हणणं आहे, त्याचं कारण ते दुसऱ्यांचं भाषण कधी ऐकत नाही, कधी वाचत नाही, त्यांना श्याम मानव चीज काय आहे माहीत करून घेण्याची गरज पण वाटत नाही. माझं आजचं आयुष्य नाही, मी हे खूप पूर्वीपासून बोलतोय, 2 वर्षापासून बोलतोय. निवडणुकीची भाषणं ही निवडणुकीच्या आधीच होणार ना. एरवी माझी वक्तव्यच पाहायची असतील तर माझं युट्यूब चॅनल आहे, मी 2 वर्षांपासून ही मांडणी करतो आहे की आपलं संविधान कसं धोक्यात आलेलं आहे, त्याकरता काय केलं पाहिजे. राहुल गांधींनी पूर्ण भारतभर हिंडावं हाही व्हिडिओ मी आधी टाकलेला होता. मला जनतेमध्ये ती अस्वस्थता दिसते, सगळे लोक त्यांच्या मागे उभे राहतील त्यांची यात्रा निघण्याच्या आधी. तोही व्हिडिओ आजही उपलब्ध आहे. तो 2.5 वर्षापूर्वीचा असेल, 3 वर्षापूर्वीचा असेल. तर मी एक जागरूक माणूस आहे. या देशामध्ये इतकी वर्ष 51 वर्ष मी काम करत आलो आहे. आणि जेव्हा मी जनसंघासोबत काम करत होतो तेव्हा मला त्यांनी चिरीमिरी दिली होती का? देवेंद्रचे वडील माझ्यासोबत होते त्यावेळेची माणसं आजही जिवंत असतील, त्यांना विचारून पहा. आणि मला कोणी विकत घेऊ शकतं का हे तुम्हालाही उत्तम माहिती आहे, त्यांनाही उत्तम माहिती आहे. जर मला विकत घेण्याची कोणाची क्षमता असती तर मी काय चीज असतो, न विकता सुद्धा मी काय बनू शकलो असतो त्याचा तुम्हाला अंदाज आहे. मी निस्पृहपणे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत गेलो. आमच्या अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये एकाला एक पैसा मिळत नाही, सगळ्यांना खिशातनं पैसे टाकावे लागतात. मी माझी कमाई पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या वर्कशॉपमधनं करतो, हे सगळ्या जगाला नीट माहीत आहे आणि त्याच्या भरोशावर जगतोय. आणि तरीही कोणाला जर वाटत असेल मला चिरीमिरी दिली तर मी एक तर फारच स्वस्त माणूस असला पाहिजे की तुम्हाला कोणीतरी छोट्या किमतीत विकत घेऊ शकतो, आणि दुसरं मला मोठ्या किमतीत कोणी विकत घेण्याची क्षमता ठेवत असेल या जगात कोणी असेल असं मला वाटत नाही. आणि माझा साधा प्रश्न आहे, सगळ्यात जास्त विकत घेण्याची क्षमता कोणाजवळ आहे? अरे जे अख्खं सरकार विकत घेऊ शकतात त्यांच्या क्षमतेपुढे बाकीचे काय काढले महाविकास आघाडी वगैरे. आणि संविधानाचं रक्षण व्हावं ही तळमळ आहे आपल्यामध्ये. तर आपला जो नजीकचा कार्यकर्ता, नजीकचा जो मित्र आहे त्याला ज्यांनी आपल्याला सांगितलं त्याला कोर्टात जाण्याचा सल्ला आपण का दिला? कशाला देईल मी सल्ला?
त्याला नाही जायचंय कोर्टात, त्याचा अधिकार आहे तो. नाही, पण मी काय म्हणतोय, एक साधी गोष्ट आहे. तुम्हाला मला जी माहिती मिळते ती जाहीर न करण्याचा आपल्याला सोर्सचा अधिकार आहे. तो अधिकार मी माझ्याकडे राखून ठेवलेला आहे. ज्या दिवशी ह्या गोष्टी कोर्टात जातील त्या दिवशी येईल. लोकशाही धोक्यात असताना, संविधान धोक्यात असताना ती जाहीर बोलतोच आहे ना. नाही, पण त्याला ते नाव कशाला सांगू मी, का सांगावं? हा, त्याचं कारण हे पहा, मग तुम्ही दुसरा प्रश्न विचाराल, मी अजित पवारांना का सल्ला दिला नाही जेलमध्ये जाण्याचा. तेही माझे मित्रच आहेत आणि मला माहित होतं ते इकडे जाणार आहेत. साधी गोष्ट आहे, आपण कोणाला सल्ला देण्याच्या लायकीचे आहोत आणि कोणाचे नाही आपलं आपल्याला कळलं पाहिजे ना. कोणालाही सल्ला देत सुटायचं. देशातील योगदान कोणीच नाकारू शकत नाही गेल्या 50 वर्षातलं. आता गेल्या काही दिवसात एक प्रथा सुरू आहे, मित्रांचं नाव सांगून पुढ्या सोडले आणि तो समाज माध्यमांवर घराघरात ते पुढ्या आणि फेक नॅरेटिव्ह जातं. मला फक्त म्हणून तुम्हाला विचारतो की याचा काय आधार आहे का बा तुमच्या याच्यावर? ऑलरेडी सांगितलं मी. पुन्हा तोच प्रश्न विचारून काही नवं तुम्ही माझ्याकडनं काढू शकणार नाही. छोटी सी शंका आखिरी है ये कि हमारे देश का संविधान इतना छोटा है, इतना मामूली है कि इसे कोई भी बदल देगा. अरे भाई, उम्मीद है सर. आप ये सिक्स मैं आपको सीधा सवाल पूछूं. देश चल रहा है तो ग्रंथ से ज्यादा महत्व हमारे लिए. बिल्कुल नहीं, बदल देगा. बिल्कुल नहीं. अभी अपना हमारे प्रेस की क्या हालत है आप जानते हो, मैं जानता हूँ. उसके बारे में हम चर्चा नहीं. ठीक है, खरी साहब जी, मेरे जमाने में प्लीज मेरे जमाने में इतना टूट पड़ते थे सरकार पर, सभी टूट पड़ते थे. सरकार पर टूटना ही पत्रकारिता मानी जाती थी. हाँ, आप शायद डिफरेंट पत्रकारिता सीखे हो तो मुझे मालूम नहीं. मेरे टीचर तो यहीं बैठे हैं. तो दूसरी बात ऐसी है, संविधान की हम बात कर रहे हैं. ईडी का जिस ढंग से उपयोग हो रहा, जिसके माध्यम से महाराष्ट्र की सरकार बनी है, ये संविधान का पालन है. फिर इंदिरा गांधी ने कौन सा संविधान का उल्लंघन किया था? उन्होंने तो संविधान के प्रावधान का ही उपयोग किया था ना. फिर क्यों ये बीजेपी वाले आज के जो है, जो जनसंघ था तब, क्यों ये जनसंघ और बाकी हम सब लोगों ने उनके खिलाफ काम किया? उन्होंने तो संविधान के प्रावधान का ही उपयोग किया था, इंटरनल इमरजेंसी. हमारा संविधान इतना छोटा है कि आप लोग उसे बदल देंगे. अरे बदल देंगे नहीं, ऑलरेडी उन्होंने उसको न बदलते हुए उसको पूरी तरह से कॉम्प्रोमाइज किया है. ये ईडी की सरकार क्या चीज है? ईडी का कानून इटसेल्फ संविधान के खिलाफ है. आप किसी को भी पकड़ोगे, जेल में रख दोगे, अगर वो गलत है तो वो क्यों नहीं हटा अभी तक का कानून? क्यों गलत तरीके से लोगों को इस तरह से प्रयोग किया जा रहा है? बिलकुल, तुम्ही माझ्या तोंडातले शब्द उचलले त्याबद्दल धन्यवाद. प्रत्यक्षामध्ये ज्या पद्धतीनं आज माझ्या भाषणावर बंदी घातली जाते, माझ्या भाषणातनं कधीही लॉ अँड ऑर्डरचे मुद्दे उपस्थित होत नाही. मी कोणाबद्दलही विद्वेषानं बोलत नाही, कोणाला पेटवत नाही. माझी सगळी भाषणं उपलब्ध आहे. मला जी मांडणी करायची असते ती सुद्धा मी अतिशय बॅलन्स करत जातो. मला लोकांचं प्रबोधन करायचं आहे, लोकांमध्ये परिवर्तन घडवायचं आहे. या देशामध्ये माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा याकरता इतकी वर्ष मी काम करतो आहे. ते मला कायम ठेवायचं आहे. असं असताना जर माझ्या भाषणांवर बंदी घातली जात असेल तर हे संविधानाचं उल्लंघनच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, जे आम्हाला 2000 वर्षानंतर प्राप्त झालं पहिल्यांदा या देशाच्या राज्यघटनेमुळे आणि स्वातंत्र्यामुळे. जे पूर्वी नव्हतं ते प्राप्त झालं, तेही आज तुम्ही हिरावून घेत आहात. एक बाब. आणि दुसऱ्या बाजूनं तुम्ही ज्या पद्धतीनं या सगळ्या यंत्रणा राबवत आहात, या स्वतंत्र यंत्रणा आहेत. पोलीस खात्यासोबतचे माझे संबंध गेल्या 51 वर्षाचे 43 वर्ष तर निखळ संबंध आहे. अंधश्रद्धेचा सगळ्यात जास्त संबंध पोलीस खात्याशी येतो. सातत्यानं मी पोलिसांचं ट्रेनिंग करत आलेलो आहे. कोणतंही सरकार असलं तरी पोलीस तटस्थपणे वागायचं आजपर्यंत या पद्धतीनं कधी पोलीस वागत नसे. आता पोलीस बायास होऊन वागतं कारण त्यांच्या मनामध्ये भीती आहे. खाजगीमध्ये बोलताना ते बोलतात
सर आम्ही जर आदेश ऐकले नाही तर आम्हाला कुठे नेऊन टाकतील याचा भरोसा नाही. पूर्वीच्या काळी अनेकदा पोलीस आपल्या मंत्र्यांचे आदेश ऐकत नसत, कायद्यानुसार वागत असत. ते मंत्री कधी सूडबुद्धीनं वागत नसत त्यांच्यासोबत. आता त्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात. मी साधा प्रश्न विचारतो, माझ्या भाषणामधला एक मुद्दा सांगा ज्याच्याकरता तुम्हाला असं वाटतं की खऱ्या अर्थानं काहीतरी लॉ अँड ऑर्डरचे मुद्दे निर्माण होऊ शकतात. त्यांनी का म्हणायला एवढंच कारण आहे, त्यांना देवेंद्र भाऊचं प्रोटेक्शन करायचं आहे. त्यांना कुठेतरी वाटतं की माझ्या सभांमुळं लोकांच्या मनावर परिणाम होतो आणि देवेंद्र भाऊंची जागा धोक्यामध्ये येते. पण संविधानाची हत्या ही काँग्रेसने केली असं भारतीय जनता पार्टीचे मंत्री बोलतात. ते काही बोलतील ना हो, त्या बोलणाऱ्यांमध्ये मी आहे ना. काँग्रेसने संविधानाची हत्या इमर्जन्सी आणून केली असं आम्हीच बोलतो ना, आजही बोलतो ना, मी कुठे नाकारतो. पण त्यांच्यापेक्षा हे 10 पट वाईट आहेत ना. त्यांनी कमीत कमी इंदिरा गांधीने जे ऑलरेडी क्लॉज आहे त्याचा उपयोग तरी केला होता. म्हणजे आम्ही असं म्हणू शकत नव्हतो की संविधानाचं उल्लंघन केलं. संविधानाचं जे स्पिरिट आहे त्याला इंदिरा गांधींनी मारलं असं आपल्याला म्हणता येतं. यांनी तर संविधान बिलकुल बाजूलाच ठेवलेलं आहे. ज्या पद्धतीनं जेलमध्ये माणसांना भरतात, ज्या पद्धतीनं सभांना परवानगी नाकारतात, ज्या पद्धतीनं यांचे कार्यकर्ते येऊन हुरदंग वाजवतात, आपले विचार मांडणाऱ्या लोकांना वेगळ्या पद्धतीनं वागवतात, ते सगळंच्या सगळं जे निर्माण होत आहे आपल्या देशामध्ये आणि त्यांना छान प्रोटेक्शन मिळतं. जेलमध्ये जायला तयार आहे का? मी जेलमध्ये जायला नेहमीच तयार आहे. हा काय मुद्दा झाला का? नाही, आता समजा तुम्हाला परमिशन नाही तरी तुम्ही action घेता. मला तर एवढं न कळणं इतका मी दूधखोळ आहे का? साधी गोष्ट आहे ना. घाबरलेत का? त्यांनी तुमच्या सभा नाकारल्यात, या दक्षिण पश्चिम मधल्या सगळ्या सभा नाकारल्यात, तुम्हाला घाबरलेत का? काय वाटतं तुम्हाला? डेफिनेटली मला असं वाटतं, आता देवेंद्र भाऊ स्वतः डायरेक्टली घाबरले की इनडायरेक्टली घाबरले मला माहित नाही. कदाचित असं असतं, कधी कधी काय असतं की केटलीच जास्त तडतड करत असते चहापेक्षा, असं पण असू शकतं. म्हणजे मुळामध्ये जे अधिकारी आहेत त्यांना डायरेक्ट आदेश आलेत किंवा आपल्या बॉसची काळजी घेण्यासाठी म्हणून ते असं वागतायत, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. पण डेफिनेटली देवेंद्र भाऊ घाबरल्याशिवाय असं होणार नाही. कारण एवढा मोठा निर्णय, माझ्यासारख्या माणसाला जेव्हा सभांना बंदी घातली जाते तो महाराष्ट्र इश्यू बनणार. एवढं कळत नाही अधिकाऱ्यांना, असं एवढे ते दूधखोळे आहेत असं मला वाटत नाही. दक्षिण पश्चिममध्ये का बरं? नागपूरमध्ये आणखी ठिकाणी तिथे का बरं? आता मी इकडे घेतलीच ना सभा, मी काही मुद्दाम नव्हत्या घेतल्या हो. या 2 सभा ऑलरेडी इथे होणार होत्या. खरं म्हणजे इतकी साधी गोष्ट होती. नरेंद्रनगर मधली एक सभा झाली असती, दुसरी मराठा सेवा संघातली सभा झाली असती, बाकीच्या सभा माझ्या नांदेड पासून सगळीकडे होत्या. दिवाळीमुळे मध्ये गॅप आहे, त्यामुळे आम्ही इकडचं सगळं निपटून जाणार होतो. त्यामुळे देवेंद्र भाऊला 2 व्याख्यानांच्या पलीकडे फेसच नसतं करावं लागलं. आणि समजा मी चुकीचं बोलतो आहे किंवा काही अडचणीचं बोलतोय, देवेंद्र भाऊ उत्तम वक्ता आहेत, खोडून काढावं त्यांनी सगळं. पण यालाच लोकशाही म्हणतात ना. मी जर काही चुकीचं बोलत असेल, काही खोटे आरोप करत असतील, त्यांनी खोडावे ना जाहीररित्या. ते तो उत्तम वक्ता आहे ना. मग वक्तृत्वाच्या माध्यमातून, विचार स्वातंत्र्याच्या माध्यमातून ही लढाई द्यायची असते ना. श्याम मानव सर, माझा एक प्रश्न आहे. प्रश्न असा, संविधानाची हत्या झाली असं बोललं जात आहे. मग हे जे विधानसभा लोकसभेची निवडणुका होत आहेत, ही संविधानाच्या मार्गातून नाही होत आहे का? का बोललं जात आहे की संविधानाची हत्या झाली? देश कशावर चालत आहे? मी तुम्हाला पहिला प्रश्न जो विचारला होता तो प्रतिप्रश्न करतो. आज ज्या पद्धतीनं सरकारने, याच्यापूर्वी सरकार बदलली नाहीत का? देवेंद्र भाऊचं सरकार आलं काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं जाऊन, त्यावेळेस माझ्यासारख्या एका तरी माणसाने, एका तरी सामाजिक क्षेत्रातल्या माणसाने त्याला विरोध केला का? कारण ते रीतसररित्या लोकांनी मतं दिली, त्यातनं सरकार बदललेलं होतं, त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काहीच कारण नव्हतं. आताही त्याच पद्धतीनं झालं. पुढे या निवडणुकीमध्ये आम्ही काहीच बोलणार नाही, एक्सेप्ट करावं लागेल आम्हाला. शेवटी जनतेचं मत अंतिम असतं, त्यांनाच तो अधिकार आहे. हरियाणामध्ये जे घडलं, हा, म्हणजे चित्र सकाळपर्यंत काही वेगळं होतं आणि नंतर ठीक आहे ना. वेगळं झालं. तर काय वाटतंय तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये हरियाणाची पुनरावृत्ती होऊ शकते का? काय ईव्हीएम आहे? ईव्हीएम मुळे जी काही गडबड होऊ शकते त्याबद्दल मी जाहीररित्या बोलत आलेलो आहे. आणि म्हणून मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की 10% वर फरक घेतला तरच सरकारमध्ये बदल शक्य आहे. जरी तुम्हाला आकडेवारीमध्ये 10% दिसत नसले
तरीही पण जे 31 सीट्स आल्या महाराष्ट्रामध्ये, जनता म्हणजे बीजेपी आणि बाकीचे लोक वगळून त्या 31 सीट यासाठी झाल्या की जनतेने मनामध्ये ठरवलं होतं. ते काही श्याम मानव आणि 2-4 माणसांनी ठरवून होत नसतं, ते जनतेने मनामध्ये ठरवलं होतं. आम्ही फक्त त्यांना आत्मविश्वास दिला की असा बदल आपण करू शकतो. आता मित्रांनो त्याच पद्धतीचं वातावरण आहे. उलट त्यावेळेस बिलकुल आत्मविश्वास नव्हता, लढणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास नव्हता, मत देणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास नव्हता. तो आता आलेला आहे आणि त्यामुळे हा बदल निश्चित होणार आहे आणि हा बदल मोठ्या फरकानं होणार आहे आणि म्हणूनच यांचं धाबं दणाणलेलं आहे. नाही तर माझ्यासारख्या माणसाला किती लोक असतात तो माझ्या सभेला? जास्तीत जास्त 3000, 1500, 2000. त्यांनी काय फरक पडला असता? संविधान वाचेल कसं हे शेवट सांगून द्या. संविधान तुम्ही आणि मी सगळ्यांनी संविधान रुजलं पाहिजे, टिकलं पाहिजे असे प्रयत्न केले तर डेफिनेटली वाचेल. ही जबाबदारी माझ्यासोबत तुमची पण तेवढीच आहे, आपली सगळ्यांची आहे. उलट मी असं म्हणेल ही देवाभाऊची पण जबाबदारी आहे. मी कोणालाच एक्सक्लूड करत नाही. आणि भारतामध्ये जनतेमध्ये भारतामध्ये संविधान नाही. बरोबर. आणि बऱ्याच लोकांमध्ये चर्चा ही असते की प्रशासन आजपर्यंत चालत आलेलं आहे ते कायद्यानुसार आणि संविधानानुसार चालत नाही. म्हणजे आपण जे जनतेसाठी प्रशासनाला आपण आपण प्रबोधन करताय तर आपण असं म्हणताय की एक विचार आजपर्यंत जे प्रशासन चालत ते गुलामगिरीमध्ये चालत आहे का, की गुलामगिरीमध्ये कार्य करत आहे? नाही नाही, पहिला प्रश्न असा की आपलं संविधान जे आहे ज्यामध्ये 4 मूल्यांच्या आधारावर ते उभं आहे, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि जस्टिस, या पद्धतीचं संविधान, एवढं संपूर्ण संविधान जगामध्ये कोणत्याच देशामध्ये नाही. त्यामुळे ते अद्वितीय आहे. मानवजातीच्या इतिहासामध्ये माणसाला सगळ्यात मोठे अधिकार देणारा आहे. नंबर 1. आज जे सरकार चालू आहे ते संविधानानुसार आणि कायद्यानुसार नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे कायद्याने निवडून आलेलं सरकार सुद्धा चुकीच्या पद्धतीनं वागतं आहे, कायद्यांचा गैरवापर करत आहे किंवा कायद्यांचा सोयीचा वापर करत आहे. स्वतःच्या लोकांकरता वापर करायचा नाही. आपल्या लोकांनी किती भ्रष्टाचार केला तरी त्यांच्याकरता कायदे वापरायचे नाही. जे लोक आपल्या सोबत येतील त्यांच्याकरता कायदे वापरायचे नाही. जे आपल्या सोबत येणार नाही त्यांना धाक दाखवून आतमध्ये आणायचं, नाही तर जेलमध्ये पाठवायचं. ही जी पद्धती आहे ती संविधान मोडीत काढणारी पद्धती आहे, लोकशाही मोडीत काढणारी पद्धती आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपले सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचं सहकार्य आता वारंवार लागणार आहे. ते असंच असेल असं मी गृहीत धरतो आहे.